बघा, आज आपण शिवतीर्थ रायगडावरतील सर्वात अति महत्वाच्या ठिकाणी आपल्या राजांच्या प्रशस्त राहत्या राजवाड्याच्या इथे आहोत. कल्पना करा की 400 वर्षापूर्वी आपल्या राजांच्या राजमहालाचं वैभव किती छान असेल. जर आम्ही आज दगडाची बांधकाम एवढी रेखीव केलेली पाहायला भेटतात, मग 400 वर्षापूर्वी लाकडाने किती छान डिझाईन केली असेल. लाकडाचे खांब उभे करायचे, ज्याला आपण कॉलम म्हणतो का, कोकणात याला पिलर म्हटलं जायचं. लाकडाचे पिलर असायचे, त्यांचा आकार दगडाला खाच मारले बघा, 2-4 दगड सोडले की असे खाच दिसतील. किंवा याच्यावरती काही चौकोनी आकाराचे दगड सुद्धा दिसत आहेत. त्या चौकोनी आकाराच्या दगडावरती मोठमोठे लाकडाचे खांब उभे करायचे आणि मग त्या खांबांना पिलखांब म्हटलं जायचं. मधल्या भागातल्या त्या पिलखांबाला उतारत्या भागाचं छत मांडायचं. आतमध्ये उजेडासाठी मशाली तेवढ ठेवल्या जायच्या. त्या मशालीच्या उजेडात पैठणी कापडात प्रत्येक दालन, प्रत्येक घर सजवलं गेलं. त्यावेळी आपल्या राजांचा राजमहल सुद्धा सजवला गेला होता. आतमध्ये काव मातीची छोटी छोटी दिवे तेवढ ठेवले जायचे. या तटबंदीला मात्र मशाली तेवढ ठेवल्या जायच्या. या मशालीच्या उजेडात या वाड्याच्या चारी बाजूने जागता पहारा होता. या पहाऱ्यातले पहारेकरी मात्र पिलधार मिशाचे, अंगाधिष्ठाने मात्र मजबूत असायचे. त्यावेळी या महलात सहजासहजी कोणी ये जात नसत, कारण हा राजांचं राहायचं घर आहे. 10 वर्ष वास्तव्य आपल्या राजांचं असताना आपले राजे रोज सकाळी पहाटे 5 वाजले ना, इकडे बाजूला स्नानगृह आहे, स्नानघरामध्ये स्नान करायचे आपले राजे. महलात यायचे, शाही पोशाख घालायचे आणि मग याच महलातनं पहाटे 5 वाजता पुढे जगदीश्वर महादेवांचं मंदिर आहे, इथून 1.25 किलोमीटर अंतर आहे मंदिराचं. राजे रोज महादेवांच्या दर्शनासाठी पुढे जायचे, महादेवांचं दर्शन घ्यायचे. पुन्हा किल्ल्यात येऊन बाल्य किल्ल्यातल्या महत्वाचं कामकाजाकडे लक्ष दिलं जायचं. 10 वर्षाचं वास्तव्य असताना याच महलात आपल्या राजांना देवआज्ञा झाली होती. याच वाड्यात आपल्या राजांनी आपला अखेरचा श्वास 3 एप्रिल 1680 या दिवशी अखेरचा श्वास याच महलात घेतला होता. आणि इथूनच आपल्या राजांची शेवटची अंतिम यात्रा या वाड्यातनं शेवट पुढे मंदिराकडे गेली होती आणि त्या ठिकाणी आपल्या राजांच्या देहचित्त लागणी दिली. आपल्या राजांच्या राजमहलाचे इथे आहोत. कल्पना करा की 10 वर्ष वास्तव्य असताना आपल्या राजांच्या पावलाची धूळ, आपल्या राजांची पावलं इथल्या दगडाने इथल्या मातीला लागलेली आहेत. म्हणजे राजांच्या पावलाची धूळ आपल्या मस्तकाला लागणार आहे. आपण या पवित्र स्थानी आहोत. एक काव्य ऐकवतो. काव्य असं आहे की अंधार पडलाय, पाहता एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबाज पाहिजे, जिजाऊंचा शिवबाज पाहिजे. एकदा सर्वांनी या जागेवर नतमस्तक व्हायचं आहे. आपल्या मस्तकास इथली माती सुद्धा लावायची आहे. ही जागा पवित्र आहे. राजांच्या महलाच्या बाजूला इकडे राजांना पाणी प्यायला पाण्याच्या हौद सुद्धा आहेत. शेजारचं आंघोळीचं स्नानीघर आहे. आपण ते पाहायला पुढे जाणारच आहोत, पण त्या अगोदर एकदा सर्वांनी ते नमस्कार करा या वाड्याला, राजांच्या राजमहलाला.